नमस्कार, सी न्यूज भारत में आपका एक बार फिर से स्वागत है। खबर भंडारा से है, जहां तुमसर तालुका में टाकला गांव मनरेगा की योजना से साल 2023 और 24 वित्तीय वर्ष के दौरान 5 लाख रुपए की राशि के सीमेंट कंक्रीट से सड़क निर्माण का काम गौरी झंझाट के घर से अरविंद सेलूकर के घर तक ग्राम पंचायत अंतर्गत निगरानी में किया जा रहा है। ये काम घटिया किस्म से किया जा रहा है। वहीं जब इस बारे में ठेकेदार कुणाल मोहतुरे से पूछा गया तो मनमानी करते हुए गाली गलौज और जान से मारने की धमकी दी। वहीं गांव वासियों ने इसकी शिकायत आधलगांव पुलिस स्टेशन में की है। माझ्याकडे पाण्याचे पैसे मागायला येते चपराशी। माझा म्हणणं काय का दुसऱ्या महिन्यामध्ये मी पाणी काही वापर केले नाही तर मला काही पैसे द्यायचे आहेत नाही, तर माझ्यासोबत बहुत भांडण करते। पैसे काऊन नाही देशील, मी येतून घेईन म्हणते। का बरं घेईल? वापरत नाही केली मी ना, का बरं देईन? दुसऱ्याकडून पाणी घेतले मी ना, त्यांना 100 रुपये भाडा दिलं, मला आता द्यायचं नाही आहे। आता तशाबद्दल बोलतात तर मला काय म्हणते, परगावची आलीस, तुझा अधिकार नाही आहे म्हणते। सर मला एवढंच विचारायचं, जो महिला म्हणजे जो व्यक्ती परगाववरून कधी तो आला इथं राहायला, त्याला अधिकार आहे का इथं राहायचा? त्याला की तू बाहेर गावचा आहेस बा म्हणून, तर अरे आम्हाला जन्मसिद्ध हक्क आहे, आम्ही कुठे पण राहू शकतो ना। जो प्रॉब्लेम राहील तो बोलू शकतो ना सर, मी तेवढा तर हक्क भेटेल ना आपल्याला। अगोदर हा काम चालू होण्याच्या अगोदर इथे एक काय म्हणतात ट्रक रेतू आली होती। त्या एक ट्रक रेतू म्हणून काही रेतू अशी बसली पाण्याने, आणि एका साईडची जे रेतू आहे तिथून कम से कम कितीतरी रेतू गायब झाली। लोक म्हणतात की हे रेतू पाण्याने वाहत गेली। हे रेतू पाण्याने कुठं वाहत गेली, आम्हाला तो पाहिजे। मी सरपंचाला मेंबरांना बोलली, उपसरपंचाला म्हणली की हे इथून रेतू कुठं गेली, त्यांनी म्हणला की ही रेतू वाहत गेली। ते कुठं वाहत गेली त्यांनी आम्हाला सांगावं। आणि सिमेंट पण चोरी गेलाय, गिट्टी पण चोरी गेली आहे, पण त्यांनी त्या वस्तूच्या ह्या सामानाचा आम्हाला हिसाब द्यावा। आणि रोडाचा काम असा कच्चा करत आहेत, कुठं खाल कुठे खोदर, हा रोड पण बनवत आहेत। कोणाच्या घराच्या समोर उच्चा, कोणाच्या घराच्या समोर खाल कुठे गड्डा, असा रोड करत आहेत। आणि इथं सिमेंट रेती जो बी प्रमाणात पाहिजे तो त्या प्रमाणात नाही आहे। काम चालू असल्याने आम्ही त्यांना म्हणाले गेला, त्यांनी दुर्गेश भाऊ तांडेकर यांना पण धमकी वगैरे दिला। आणि आम्ही लेडीज लोक जेव्हा बिचात बोलायला गेला तर त्यांना आम्हाला म्हटलं की काय सांगाल भाऊ, आपल्या गावामध्ये काय समस्या आहे, काय आहे आपले नाव? नमस्कार, माझे नाव दुर्गादास रामप्रसाद तांडेकर। जे हे रोड आहे अरविंद सेलूकर ते गौरीशंकर झंझाट, हे निष्कृत दर्जाचा रोड आहे। तर काल इथं मी जसे कॉन्ट्रॅक्टर कुणाल मोहतुरे हे काम करीत होते, तर मी त्यांना अडवले, कारण की निष्कृत दर्जाचं काम असूनसाठी मी त्यांना अडवले। आणि कुणाल मोहतुरे हा उलटा मला धमका देत आहे का रोड अडवून राहिलास तू, आमच्या कामात दखल देत आहेस। आणि त्यानं मला माराची धमकी दिला। आणि काल माझ्या अंगावर त्यांनी मशीन पण चढवला काल। मग आज सकाळी BDOला पण आम्ही तक्रार दिला। BDO नंतर मग पोलीस स्टेशनला पण तक्रार दिला, पण तक्रारकांनी पोलीस स्टेशनला घेतली नाही। त्यानंतर एक जो BDOला देतून ते मागितली आणि मग OC दिली। मग नंतर आता गावून सरपंचलाही फोन केला, पण सरपंच इथं येत नाही आहे। आणि ग्रामसेवकलाही फोन केला, ग्रामसेवक म्हणतात का मला रोडाचं मला काही माहीत नाही आहे। आणि उपसभापती मुवाडी यांना बी आम्ही तक्रार दिली। सरपंचाला वारंवार आम्ही इथं बोलत आहे, सरपंच पण येत नाही आहे। आणि पण ग्रामसेवकला सांगत आहोत 3-3 वेळा, तर फोन करून जाणे ग्रामसेवक म्हणते मला काही माहीत नाही म्हणत आहे, आणि तो नागपूरमध्ये आहे। नागपूरमध्ये असून त्यांनी त्याला सकाळी पण फोन केला, तर तो उलटा म्हणलं मला काही माहीत नाही म्हणते। याच्यानंतर काय झाला काय नाही, तुम्हाला माहीत आहे म्हणला रोड निष्कृत दर्जाचा रोड असून आणि तुम्ही मशनी चालवून राहिल्या, त्याच्यासाठी मी हा रोड अडवण्यात आलो। रोजगारामध्ये जे वापरण्यात आले मजदूर हे कुठले आहेत, आणि रोजगार हे वापरण्यात आले हे कुठले आम्हालाही माहीत नाही आहे, कारण की हा रोडाचं काम असून गावचे रोजगार इथं नाही आहे। माझे नाव शालू नरेश तांडेकर। हा तुमच्या गावी हा रोड चालू आहे, का वाटते हा तुमच्या रोडाबद्दल कसं काम चालू आहे? हा काम व्यवस्थित नाही आहे सर। कसा म्हणजे व्यवस्थित का बरं नाही? व्यवस्थित बरोबर म्हणजे गिट्टी वगैरे आणि जो वापरलेला जो
मटेरियल आहे सिमेंट वगैरे हा व्यवस्थित नाही दिसत आहे. नुसती गिट्टी गिट्टी वरता आली आहे. सिमेंट एकही दिसत नाही आहे. रेती पण बरोबर नाही आहे. म्हणून मला हे निष्कळपणाचं हे वाटत आहे. काम चालू असताना पाणी वगैरे आलं होतं का? नाही आला होता सर, पाणी वगैरे काही आला नाही. पण हा पाणी न येताना सुद्धा हे रेती वरतं का बरं येत आहे हेच मला काही कळत नाही आहे. आणि मला पण अजून आणखी काही बोलायचं आहे. माझ्या म्हणजे क्वार्टर सीटमध्ये नाव आला होता, तर मी फाईल बनवली. फाईल मी ग्रामपंचायतमध्ये सिक्का वगैरे जो काही म्हणजे करतात ते केलं. आणि मग काही दिवसानंतर 3-4 महिन्यानंतर जेव्हा फाईल न्यायची मला गरज होती मोहाडीला, तेव्हा मी ग्रामपंचायतमध्ये गेली. ग्रामपंचायतमध्ये मी म्हटलं की ग्रामसेवक सरांना आणि मॅडमला पण, सरपंच मॅडमला पण, की म्हणजे माझी फाईल का बरं नेत नाही. तर त्या म्हणत होते तुझ्या फाईलला वेळ झाली. तर वेळ झाली तर मग त्यांनी इंजिनियर, त्याचं मला नाव बरोबर येत नाही, इंजिनियरला फोन केलं आणि काय बोलले ते मला ते काही ठाऊक नाही. पण त्या इंजिनियरनं माझ्याशी बोलायला सांगितलं. मी त्याच्यासोबत बोलली तर त्यांनी मला म्हटलं की 5,000 रुपये घेऊन ये. मी मोहाडीला गेली, 5,000 रुपये घेऊन त्याच्या हातामध्ये दिले. आणि तरी पण सुद्धा 5,000 रुपये देऊन सुद्धा आतापर्यंत माझ्या म्हणजे क्वार्टर सीटचं काहीच म्हणजे काही केलं नाही त्यांनी काम वगैरे. हा क्वार्टर सीट कुठं आहे? हा क्वार्टर सीट गावामध्ये आहे सर माझ्या. 5,000 मागणारा हा व्यक्ती कोण आहे? त्याचं नाव काय? हिवराज बा, कुठले? मोहाडीची, हे मोहाडीचे आहेत. एक मिनिट थांबा. इंजिनियर हिवराज बाराई यांनी माझ्याकडून 5,000 रुपये म्हणजे क्वार्टर सीटच्या फाईलसाठी घेतलेले आहे. तरी पण सुद्धा माझ्या क्वार्टर सीटचं काम बंद पडलेलं आहे. माझी फाईल सुद्धा मोहाडीला दिसत नाही आहे. कुठे आहे काय आहे मलाही माहित नाही. ते 5,000 रुपये जेव्हा तुमच्याकडून घेतले तेव्हा तुमचं काम केलं त्यांनी? नाही सर, नाही केलं आहे. त्याच्यामध्ये आणखी त्यांच्यासोबत असणारे व्यक्ती काही माहीत आहे? व्यक्ती वगैरे कोणी नाही होते. पण मी ग्रामपंचायत मधून मला कुठं बाहेर मीटिंगला वगैरे जायचं होतं, त्याच्यासाठी मी म्हणजे जात होती. तर ग्रामसेवकचा फोन आला, मी त्यांच्याकडे गेली. आपण कोणत्या पदावर आहे? मी आपला पद काही सांगणार नाही. हां ठीक आहे. आणखी एक समस्या आहे सर आमच्याकडे, पाण्याची. पाणी म्हणजे आम्हाला मिळत नाही बरोबर. नळ सोडतात पण काही घरांकडे म्हणजे पाणी येतो आणि काहींकडे येत नाही. मग आम्ही पाणी कुठलं भरावं आणि कुठे जावं पाण्यासाठी, हीच आमची समस्या आहे. आणि जिथे तिथे आमच्या म्हणजे टोलीवर ह्या गड्डे, जिकडे तिकडे घाण वगैरे आहे. आमच्या मंदिरामध्ये एवढा कचरा आहे. आम्ही केव्हा जेव्हा ही माझी म्हणजे घरापासली आहे ती आता मंदिरामध्ये म्हणजे पूजा करायला जात होती, तर तिथं म्हणजे रेती वगैरे असल्याने तिला अडचण आली. तर मग ते कुठून जाणार, काय करणार हे तुम्ही सांगा. तुम्ही सांगत आहे की तुमच्याकडून प्रत्येक कामाच्या अंतर्गत पैसे घेतले जातात. ते कोणते कोणते व्यक्ती पैसे घेतात त्यांचे काही नावं सांगा. पाण्याचे पैसे तर पाण्यासाठी घेते. बोधले सरांकडे 1,200 रुपये दिले आहे. कशाबद्दल दिले ते सांगा ना. क्वार्टर सीट बद्दलच दिले आहे. माझ्या घर 2018 मध्ये आला होता. 2018 मध्ये माझ्याकडून ग्रामपंचायतवाल्यांनी, तेव्हा बिसने म्हणजे सर होते ग्रामपंचायतचे सरपंच, बिसने सर आणि ग्रामसेवक भुजबळ सर हे वगैरे होते. त्यावेळेस माझ्या मिस्टरांनी 5,000 रुपये त्यांना म्हणजे ग्रामपंचायतवाल्यांना दिलं होतं. तेव्हा कुठे हे घरकुलचे त्यांनी म्हणजे जो फाईल होती घरकुलची ती समोर नेली होती. आता जे म्हणत आहेत की 1,200 रुपये दिलेले आहेत, हे कुणाला देण्यात विस्तार आले? अधिकाऱ्याला दिले आहे. त्या विस्तार अधिकाऱ्यांच्या नाव सांगा. बोधले सर. हे कुठं राहतात? सविस्तर अधिकाऱ्याचे नाव आहे भीमगिरी. यांच्याकडे आम्ही 1,200 रुपये दिलेले आहे क्वार्टर सीटसाठी. भंडारा से सी न्यूज संवाददाता निश्चल येनूरकर की रिपोर्ट। फिलहाल इस खास रिपोर्ट में बस इतना ही। देश दुनिया की तमाम खबरों की जानकारी के लिए आप देखते रहिए सी न्यूज भारत। हर खबर आपके साथ, आपके हाथ।